आपल्या अपमानाचा बदला या 7 प्रकारे घ्या. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक ना एक व्यक्ती असा असतो, म्हणजे असतोच की जो सतत आपला अपमान करत असतो. अपमानाचा सामना प्रत्येकाला करावा लागतो, कधी चूक नसताना तर कधी चूक नसताना सुद्धा. अशा अपमान करणाऱ्या लोकांना कोण सांगणार की अपमान झाल्यामुळे खूप त्रास होतो. अपमान करणे म्हणजे समोरच्याला घायल करण्यासारखेच आहे. काही लोकांना मूर्खासारखे समोरच्या व्यक्तीचा अपमान करण्याची सवय असते. काही लोकांना पैशाचं, काही लोकांना पदाचा, तर काही लोकांना रूपाचा गर्व असतो आणि त्यावरून ते समोरच्या व्यक्तीला कमी लेखत असतात आणि काहीही गोष्टी कारण लावून सतत अपमान करत असतात. मग ते समोरच्या व्यक्तीला कसे वाटेल याचाही विचार करत नाहीत. काही वेळेला तर आपली जवळचीच लोक आपला अपमान करत असतात, तर काही वेळेला बाहेरच्या समाजामधले लोक कोणत्या ना कोणत्या कारणाने आपला अपमान करत असतात. अशा वेळेला त्यांना जर त्या अपमानाचा उत्तर द्यायचं असेल तर थोडेसे संयमाने आणि खोल विचाराने कृती करण्याची गरज असते. अपमानाचा बदला घेणे एवढे सोपे नाही, पण आपल्या स्वभावात काही ठराविक बदल केले तर समोरच्या व्यक्तीला नक्कीच तुम्ही त्या अपमानाचा उत्तर देऊ शकता. तर असे कोणत्या गोष्टी आहेत ज्या केल्याने तुमच्या अपमानाचा बदला पूर्ण होईल, तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. नंबर 1, शांत आणि आनंदी राहा. तुमचा अपमान करणाऱ्यांसाठी ही मृत्यूपेक्षाही मोठी शिक्षा आहे. जर आपला कोणी अपमान केला तर गांधीजीचा शांत राहण्याचा मंत्र वापरायचा. त्याचप्रमाणे आचार्य चाणक्य म्हणतात, अपमान झाल्यानंतर तुम्ही शांत राहता तर तो तुमचा समजूतदारपणा आहे. अपमान करणाऱ्या लोकांशी भांडण करून आपण जास्त स्वतःला त्रास करून घेत असतो. त्यापेक्षा त्यांना तुम्ही न बोलता उत्तर द्या, म्हणजे शांत राहा आणि तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती करत राहा. इतके आनंदी राहा की तो अपमान करणारा व्यक्ती गोंधळून गेला पाहिजे की याला एवढा आनंद कशाचा आहे. एखादी व्यक्ती तुमचा अपमान का करते? तुम्ही अपमानाच्या आगीत जळत राहावं यासाठी. म्हणून आनंदी मनुष्य बना. अपमान करणारा तुम्हाला आनंदी पाहून स्वतःच ईर्ष्येच्या आगीत जळत राहील. नंबर 2, सोडून द्या. जर तुमचा कोणी अपमान केला तर त्या गोष्टी जिथल्या तिथे सोडून द्यायला शिका. अपमान झालेल्या क्षणी तुम्ही चुकीचे असो किंवा बरोबर असो, समोरच्या व्यक्तीला तुम्ही बरोबर आहात हे समजवण्याच्या नादी लागू नका. त्याच्या त्या वागण्यावर रिॲक्टच करू नका. तुमची एनर्जी अशा लोकांच्या नादी लागण्यात वाया घालू नका. त्यापेक्षा ती एनर्जी स्वतःला सिद्ध करण्यामध्ये लावा आणि मगच अपमानाचे उत्तर द्यायला शिका. नंबर 3, तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत असाल त्या तुमच्या कार्यक्षेत्रात यशस्वी व्हा. तुमची यशस्वी होणे ही त्याची हार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रातले पक्के खेळाडू बना. आपल्या कामाला आपला जुनून बनवा. आपला अपमान झाला म्हणून सतत रडत बसण्यापेक्षा सोडा ती घटना आणि स्वतःला सिद्ध करण्यामागे लागा. इतके प्रयत्न करा, मेहनत करा की त्या मेहनतीचे फळच अपमानाचे गोड उत्तर देऊन जाईल. नंबर 4, तुमचा वेळ आणि ऊर्जा अपमान करणाऱ्याला कधी देऊ नका. त्यांना इग्नोर करा, टाळा. त्यांचा उल्लेखच काय, तोंडात नाव सुद्धा घेऊन देऊ नका. एखाद्याला दुर्लक्षित करणे यापेक्षा भयंकर मोठा बदल नाही. अशा व्यक्तीच्या थोडे दिवस संपर्कात राहू नका. नंबर 5, लक्षात ठेवा, नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहा. तुमचे चुकीचे नसणे त्यांचे मनोबल प्रत्यक्षण तोडेल. तो खचून जाईल. जेवायला समोरचा व्यक्ती अपमान करतो त्यावेळेला आपण खचून जातो, तर असे न करता आपण खंबीर राहावे. आपले मानसिक आरोग्य सांभाळावे. मनावर मानसिक ताण येऊ देऊ नये. अपमान हा प्रत्येकाचा होत असतो, त्यामुळे आपल्याला होणारा त्रास थांबवण्यासाठी नेहमी खंबीर राहा. अपमान पचवायची सवय प्रत्येकाला असायलाच हवी. नंबर 6, कुणी तुमचा अपमान केला तर त्या व्यक्तीपासून नजर चोरू नका. त्याच्या डोळ्यात रोखून पहा. काहीही बोलू नका. शांत राहा. आपल्या मौनालाच आपले हत्यार बनवा. तुमच्या मनात नक्की काय चालू आहे याचं भ्रमात आणि विचारात त्याला गोंधळलेले राहू द्या. अपमान करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही भांडून उत्तर दिले तर तो व्यक्ती पुन्हा तुमचा अपमान करू शकतो. त्यामुळे अशा व्यक्तीला जर शांत बसवायचे असेल
तर जास्त स्ट्रॉंग राहायचं शिका. नंबर 7, अपमान करणाऱ्याविषयी मनात राग, नफरत किंवा द्वेष देऊ नका, कारण हेच तर त्याला हवे आहे की तुम्ही आतून जळत राहावं. त्याबरोबर तुमच्या स्वभावामध्ये बदल करू नका. तुमचा जसा स्वभाव आहे तसा ठेवा. अपमान करणाऱ्या व्यक्तीशी तुम्ही बोला, त्याच्या वागण्याचा त्याला पश्चाताप करू द्या. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स योग्य रीतीने आपल्या वापरात आणता आल्या पाहिजेत. योग्य वेळेला योग्य वर्तणुकीतूनच आपल्याला किंमत देत असते. समोरचा व्यक्ती आपला अपमान करतो आहे, त्याच्याशी कसे वागायचे हेच आपल्याला कळाले पाहिजे. कधी त्याला उलट उत्तर देऊन शांत बसवायचे आणि कधी शांत बसून आपल्या अपमानाचा बदला घेता हे देखील कळणे खूप गरजेचे आहे. आयुष्यामध्ये कधीही एका मार्गाने सरळ चालून काही होत नाही नसते. प्रत्येक पाऊल हे आपल्या वेगळ्या दिशेने पडत असते. त्यामुळे जसा आपल्याला मार्ग असेल तसे वळण घेणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये ज्या प्रकारचे लोक भेटतात त्याच प्रकारे आपली वागणूक आपण ठेवली पाहिजे. योग्य वेळेला आपल्या स्वभावात बदल केला पाहिजे. योग्य वेळेला आपण उत्तर देखील दिले पाहिजे. धन्यवाद.